नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी इतका विलंब का होतो आहे, त्याचबरोबर हा 8वा हप्ता किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हे आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। टेक्निकल बाजू समजून घ्या। हे सरकार निवडणूक जीवी सरकार आहे। शेतकरी कुठे मतदार असतो तर तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदार असतो। मग त्या निवडणुका जेव्हा लागणार तेव्हाच तो नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाणार। मग आता ह्या निवडणुका कधी लागणार आहेत ते जाणून घेऊयात। आपल्याला माहिती आहे की डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशन झालं। त्याच्यामध्ये 75,000 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या। मात्र त्याच्यामध्ये या नमो शेतकरीच्या हप्त्याची अपडेट नव्हती किंवा तरतूद सुद्धा नव्हती। त्यानंतर असं वाटलं की हिवाळी अधिवेशनानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील। मात्र निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचं ठरलं आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका या 15 तारखेला मतमोजणी आहे आणि 16 जानेवारीला रिझल्ट आहे। 16 तारीख संपल्यानंतर 17 जानेवारी, 18 जानेवारी, 19 जानेवारी आणि 20 जानेवारी या दरम्यान परत एकदा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल। कारण की निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 31 जानेवारी 2026 च्या आत घेतल्या गेल्या पाहिजेत। त्याप्रमाणे 31 जानेवारी 2026 च्या आतच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। आता 16 जानेवारीला महानगरपालिकेचे रिझल्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीची पत्रकार परिषद होईल। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल। तो कार्यक्रम घोषित झाल्यानंतर जी मतदानाची तारीख आहे त्या मतदानाच्या तारखेच्या 1-2 दिवस आधी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल। कारण असं आहे की ह्या लोकप्रिय योजना आहेत आणि ह्या निवडणुकीच्या साठीच आणलेल्या आहेत। शेतकऱ्यांना वेळेवर किंवा नागरिकांना मतदारांना वेळेवर बळबळवणे आणि त्यातनं निवडणुका जिंकणे असाच हा कार्यक्रम आहे। लाडक्या बहिणीचा 31 डिसेंबरला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि आता लाडक्या बहिणी मतदानाला जाणार आहेत 10-1 दिवसानं किंवा कदाचित आता परत एकदा 10-12 तारखेला जो डिसेंबरचा हप्ता टाकायचा राहिला लाडक्या बहिणीचा तो सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल आणि त्यातनं निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल। आणि हे सुद्धा तीच कंडिशन आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा जर टाकायचा असेल तर त्या ग्रामीण भागातल्या निवडणुका असल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये शेतकरी मतदार असला पाहिजेत आणि त्यावेळेस मग त्याचा फायदा होईल। म्हणून माझं विश्लेषण जे सांगता आहे त्याप्रमाणे 15 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान 100% नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला दिसेल। तर तुमचा मुद्दा लक्षात आला असेल। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे तर 15 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।